नमस्कार. शिवोहम चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. भावार्थ दीपिकेतील श्री गणेश रूपक, लेखक श्री अनिल गोविंद बोकील. श्री गणेशाय नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री गुरुभ्यो नमः. भावार्थ दीपिकेतील श्री गणेश रूपक 14. ज्ञानदेवांच्या अलौकिक अशा काव्यस्फूर्तीला जेव्हा भरती येऊ लागते, तेव्हा एका पाठोपाठ एक एक उपमा आणि रूपके खळाळून वाहू लागतात. एखादे निरूपण करताना तर एक से बडकर एक असे दृष्टांत त्यांच्या काव्यातून ओसंडून येऊ लागतात. आपण सध्या अभ्यासत असलेले श्री गणेश रूपक म्हणजे त्याचाच सुंदर नमुना होय. आता राहिलेल्या 4 ओव्या म्हणजे जणू एखाद्या ग्रंथातली अवतरणिकेत जसं ग्रंथाचं सार सांगितलं जातं, तसंच आता आपण क्रमशः बघणार असलेल्या 4 ओव्या होत. एक एक बघू. पुढची 17वी ओवी आहे. प्रमेय प्रवाल सुप्रभ, द्वैताद्वैततेची निकुंभ, सरिसे एकवटती मस्तकावरी. प्रथम काही शब्दार्थ बघू. प्रमेय म्हणजे तत्वे, प्रवाल म्हणजे प्रवाळ रत्न, निकुंभ म्हणजे गंडस्थळे. या शब्दासाठी एक गोष्ट लक्षात घ्यावी की गंडस्थळासाठी शब्द आहे कुंभ, हे झाले एकवचन, आणि गंडस्थळे तर 2 असतात. म्हणूनच ज्ञानदेव गटवाचक असा नि हा उपसर्ग कुंभ या शब्दाला लावून निकुंभ म्हणजे अनेक वचनी 2 गंडस्थळांचा उल्लेख करीत आहेत. आता या ओवीचा पूर्ण अर्थ असा होईल की द्वैत आणि अद्वैत ही जणू तेजोमय अशी प्रमेय म्हणजे तत्वे प्रवाळाप्रमाणे आहेत, आणि तीच जणू गणेशाची दोन्ही गंडस्थळे, आणि ही गंडस्थळे एकत्वाने म्हणजे ऐक्य पावून त्याच्या मस्तकावर विराजमान आहेत. ज्ञानराज किती सहजतेने अचूक मोजके शब्द वापरून बरंच काही सूचित करतात. आता ह्यातील प्रवाल शुप्रभ शब्द प्रवाल म्हणताच मूलाधारी स्थित श्री गणेश, पृथ्वी तत्व, त्याचा लालसर शेंदुरी रंग आणि सतेज झळाळते रूप सारं काही नजरेसमोर येते. ज्ञानेश्वरांची शब्दसत्ता आपल्याला जाणवतेच, पण चपखल शब्द योजनेची अनुभूती अद्भुतता प्रकर्षाने उमजते. आता यावरील विस्तृत विवेचन आपण बघणारच आहोत. तत्पूर्वी काही आवश्यक गोष्टी समजून घेऊ. काही उदाहरणे बघू. समुद्रात किंवा नदीत पाणी असते. लहरी येतात तेव्हा लाटा उसळताना पाहतो आपण. लाट उचलून घ्यावी म्हटलं तर हाती येतं ते पाणीच, कारण लाटा आणि पाणी खरं तर एकच असतं, पण आपणच वेगळेपणानं बघत असतो. पाकळ्या अनेक असल्या तरी फूल एकच असतं ना. या आणि अशाच कित्येक गोष्टी तात्विक भाषेत सांगायच्या झाल्या तर एकतत्व, ऐक, अद्वैत प्रत्येकामध्ये असतंच. यालाच ब्रह्मभाव असं पण नाव आहे.
आता द्वैत आणि अद्वैताबद्दल बघू. अद्वैतापर्यंत झेप घेण्यासाठी प्रथम द्वैतातून आणि विशिष्ट अद्वैतातूनच जावं लागतं. या अद्वैताच्या अवस्था. असंच ऐक्य ज्ञानदेवांनी द्वैत आणि अद्वैतांना गंडस्थळांची उपमा देऊन प्रतिपादन केलेलं आहे. दृश्यमान द्वैत मुळात अद्वैतच आहे. गंडस्थळे दोन असली तरी मस्तक एकच असं हे अद्वैत आहे. या ओवीत ज्ञानदेवांनी द्वैत आणि अद्वैत यांना अविरोधी गंडस्थळे आहेत असं म्हटलंय. ते द्वैती मतानुसार नव्हेच, कारण अद्वैत हेच अखंड अबाधित तत्व आहे आणि द्वैत भासमान म्हणजे बदलत्या स्वरूपाचं असतं. असाच आशय या ओवीचा आहे. समजण्यासाठी आता दिलेली लाटा आणि पाणी तसेच फूल आणि पाकळ्या यांची उदाहरणे समजून घ्यावीत. ज्यांना अद्वैताचा सखोल अभ्यास करायचा असेल त्यांनी ज्ञानदेवांचा अमृतानुभव जरूर अभ्यासावा. आता पुढची 18वी ओवी बघूया. उपरी वेदोपनिषदे जिये उदार ज्ञान मकरंदे तिये कुसुमे मुकुटी सुगंधे शोभती भली. ज्ञानोबांनी भावार्थ दीपिका गायला आरंभ केला तो ओंकारानं. मग त्याचं सगुणातलं रूप म्हणून वर्णन करीत आहेत गणेशाचं. समजायला थोडासा अवघड असा वेदांत ते रसाळ काव्यरूपात मांडून सुलभ कसा करून टाकतात याचं प्रत्यंतर प्रत्येक ओवीतून बघायला मिळतं. आता हे जे गणेश वर्णन ते करीत आहेत ते सगळं वर्णन आहे एका सम्राटाचं, होय गणेशाचं, एका आदर्श राजाचं. व्यावहारिकदृष्ट्या पण बघू शकतो आपण. बघा गणेशांची नावे. वक्रतुंड म्हणजे विरोधकांना चितपट करून त्यांची तोंडे वाकडी करणारा. लंबोदर म्हणजे विशाल उदर असलेला असा सरळ अर्थ, प्रजेच्या सगळ्या चुका पोटात घालणारा असा हा लंबोदर आहे. हत्तीचं मस्तक हे बुद्धिमत्तेचं प्रतीक. सूक्ष्म नजर म्हणजे राजाचं कार्यक्षम असं हेर खातं. सर्वत्र लक्ष ठेवून असणारं. सोंड म्हणजे तीक्ष्ण घ्राणेंद्रिय. संकटाचा वास सदैव घेणारे असे हे घ्राणेंद्रिय. मोठे कान हे अचूक खबरा ग्रहण करण्याचं आणि सतचं सदैव श्रवण करण्याचं प्रतीक. हातामध्ये असणारी शस्त्रे अस्त्रे म्हणजे असतचा नाश करून राज्यकारभारात निर्विघ्नता आणणारा असा हा गणेश. विघ्नांचा शास्ता इत्यादी इत्यादी. तर हे समजण्यापुरतं व्यावहारिक सांगितलं. आता वेदपुराणादिकांमधील वर्णन बघा या गणेशाचं. मस्तकी मुकुटधारी राजाचं तर आहे ना. कधी मंत्र पुष्पांजली बघितली आहे बारकाईने? ओम राजाधिराजाय प्रसह्य साहिने. कोण आहे हा गणेश? राजा. कुबेराय वै अत्यंत वैभव संपन्न. महाराजाय नमः. अशा राजाला वंदन असो.
आणि या राजाचं साम्राज्य कुठवर? ओम स्वस्तिक साम्राज्यम भोज्यम समुद्रपर्यता आयात, असा हा समुद्र वलयात की पृथ्वीचा सम्राट. म्हणून तर अशा या सर्वोत्तम सम्राटालाच आपण मंत्र पुष्पांजली अर्पितो ना. कार्यारंभी प्रथम त्याचं स्मरण आणि शेवटी मंत्र पुष्पांजली पण त्यालाच. गुरुजी तालासुरात गात असतात ही मंत्र पुष्पांजली. कधी अर्थ समजून घेतो आपण फक्त कामप्रेर विश्वदेवा मधल्या प्रे वरच्या आलोपानच खुश, होय ना. कोणतीही साधना उपासना समजून घेऊन करण्यातच खरा आनंद असतो, इतकंच इथं सांगायचं आहे. आता बघा, गणेशाचं वर्णन करताना ज्ञानदेवांनी त्याला हात, शस्त्रे, शास्त्रे, बुद्धिमत्ता इत्यादी गुणांनी कसं सजवलंय. साक्षात महाराजाचं वर्णन ना हे. सगळा साज शृंगार करून झाल्यावर शेष काय राहिलं आता? तर मस्तकी मुकुट ठेवणेच ना. ते कार्य या ओवीमध्ये त्यांनी पूर्णत्वाला नेलंय. मस्तकी मुकुट म्हणजे सत्ताधारी सर्वमान्य राजसत्ता व धर्मसत्ता यशाची परिसीमा, वैभवाचे, प्रतिष्ठेचे, मान सन्मानाचे चिन्ह. या मुकुटात सुवासिक पुष्पे त्यांची शोभा वाढवत आहेत. विविध अभ्यासकांच्या, साधकांच्या, ऋषीमुनींच्या मार्फत जी ज्ञानकमळे फुललेली आहेत व त्यांच्या निष्कर्षांनी जो परमानंद दरवळत आहे, त्यांनी हा मुकुट सुशोभित झालेला आहे. इभ म्हणजे हत्ती, बुद्धीचे उन्नयनाचे प्रतीक. अगणित ज्ञानवंतांना व त्यांच्या कार्यांना शिरोधार्य करणारे हे रूप. आता इतकं विवचन झालं आपलं अभ्यासात. आता याच ओवीचा सूक्ष्मार्थ बघूयात. वेदांनी आपल्याला ज्ञान दिलं आणि उपनिषदांनी त्याचं दोहन करून आपल्यासमोर नवनीत ठेवलं. संपूर्ण वेदज्ञान आवाक्यात आणून दिलं. समस्त भेद दूर करून ब्रह्मदृष्टी दिली. अगदी उदारपणानं दिली. सर्वत्र समदृष्टी सुलभतापूर्वक कथन केली. म्हणूनच या उपनिषदांचा ज्ञानरूप सुगंधित पुष्पांचा मकरंद म्हणजे गोड मध अशी अनुपम उपमा दिली आहे. रंगरूप, रस, गंध, स्पर्श साऱ्यांचे एकीकरण ज्ञान मकरंदात सुस्पष्ट केले आहे. वेद उपनिषदे ह्यांची आद्यता व अतुल्यता सांगतच अभ्यासकांना ज्ञान व अनुभूती देण्याच्या त्यांच्या सामर्थ्याचा उल्लेखही उदार शब्दात सांगितला आहे. हे संपूर्ण गणेश रूपक अत्युच्च अशा वेगळ्याच उंचीवर विराजमान करून टाकला आहे त्यांनी. इतकं गहन गूढ रूपक रसाळ अलंकारिकतेने त्यांनी कथिलेलं हे गणेश रूप आपण समजून घेत आहोत. जाता जाता एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो की या गणेशाच्या विशाल उदराचं बऱ्याच कवींना आकर्षण वाटत आलंय. प्रत्येकानं आपापल्या कल्पनानुसार आपल्या शब्दांमध्ये त्यांचे दोनदाचं वर्णन पण छानच केलंय. आणि या सर्वांवर कडी केली आहे आपल्या तुकोबारायांनी, आणि तीही अगदी सोप्या शब्दात. सगळं समावलं या गणेशामध्ये. तुकोबा माऊली म्हणतात,
रवी शशिता रांगणे जया माझी सहजे. रवी शशिता रांगणे जया माझी सहजे. उदर समावली जय ब्रह्मांड विजे. श्री गणेशांचे हे वर्णन त्यांच्या विराटत्वाचे भान देणारेच आहे. आता यावर भाष्य न करता हा विषय आपणा सर्वांच्या चिंतनासाठी आपणावरच सोपवू इच्छिते. तर इथपर्यंत हे गणेश रूपक झालं. राहिल्यात आता फक्त 2च ओव्या. याच अंतिम 2 ओव्यांमध्ये प्रतिभेची भरारी म्हणजे काय असते हे आपण पुढील प्रस्तुतीमध्ये बघणारच आहोत. इति स्वल्पविराम. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया.